फलंदाज बाद होतात. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. पार्थ खरत ॲब्सोल्युटली ग्रेट बॉलिंग. झटका लागलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. कैलाई वरदान नावसे फर्स्ट विकेट डाऊन. 5 धावा फलकावर 1 गडी गारद. एसटीचं डायसवर या. ताईंचं स्वागत आहे आमच्या मुख्य VIP डायसवर. क्या बात आहे. घरचा सपोर्ट फार आवश्यक असतो क्रिकेटमध्ये आणि पार्थ करत यांच्या मातोश्री आलेल्या ह्या गोष्टीवरती चर्चा आपण जरूर करूयात. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 6 धावा फलकावर 1 गडी गारद. मी विनंती करतोय प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्कार लगेचच वितरित करून घ्यावा ही नम्र विनंती आहे. स्वर्गीय विराज वसंत ठाकूर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय प्रशांत दयानंद भोईर नागझरी यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील ट्रॉफी सौजन्य करण्यात आलेले आहे. प्रत्येक सामनावीर खेळाडूकरिता 14 चेंडूंमध्ये 40 धावांची अखंड तांडव खेळी साकारणारा श्वेतांग पाटील ब्रँड ऑफ कोकणेर जो ठरलेला आहे प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर त्याला आपण सन्मानित करूयात. सौभाग्यवती नम्रता नवनीत घरत पोचाडे यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय विराज वसंत ठाकूर मुक्काम नावजे यांच्या स्मरणार्थ श्री प्रशांत दयानंद भोईर मुक्काम नागझरी यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच आणि हे पारितोषिक जाते कुमार श्वेतांग संदेश पाटील मॅन फ्रॉम कोकणेर. अभिमानाचा क्षण. 14 चेंडू आणि 40 धावा. खूप चांगली फलंदाजी केली. धन्यवाद. हवेचा जो देखील श्वेतांग तुझ्या कामगिरीविषयी 2 शब्द बोलायचे. काय नाही, गणेशदानी सांगितलेलं लेफ्टीला चान्स आहे खूप म्हणून मी खेळत गेलो. मैदानावरती बघतोय वारा खूप चांगल्या प्रकारे वाहतोय. त्याचा फायदा तुझ्या बॅटिंगच्या वेळेस मिळाला का? हो नक्कीच, मी त्याचा फायदाच उचलला. या अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजाने नेमकी कशी गोलंदाजी करावी काय विचार येतात मनात? त्यांनी मोस्टली यॉर्कर लेंथच हाताळायला हवं. नक्कीच चांगल्या प्रकारचा सल्ला आणि पुढील सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक. श्वेतांग प्रतिक्रिया आपण ऐकल्या. हवेचा जोर डाव्या हाताच्या फलंदाजासाठी फारच उपयुक्त आहे. 9 धावा फलकावर 1 गडी गारद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते कैलाई वरदान नावजे या संघाची. हवेचा झोत तो फार महत्वाचा असतो. वारा तिथेच मारा हे ब्रीदवाक्य जोपासलं फलंदाजाने. हा फटका फसलाय. चेंडू आहे हवेमध्ये आणि ओहो हो याला रिले जल म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. रुपेश काशीनाथ पाटील यांच्या उंजळीमधून चेंडू स्किट झाला होता परंतु खूप चांगल्या पद्धतीने बघा तत्काळ पुनरावलोकन या ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल जिथे रुपेश काशीनाथ पाटील यांचा फर्स्ट अटेम्प्ट त्यांनी सांगितलं कोणी जवळ येऊ नका, हा माझा झेल आहे, मी परिपूर्ण करणार. परंतु त्यांच्या उंजळीमधून हा झेल स्किड झाला आणि क्रिकेटच्या परिभाषेमधील रिले कॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल जिथे आकाश बाबूराव गरत मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा आणि रिले झेल आपल्याला बघायला मिळाला. गुड कॅच ऑफ क्वालिटी आकाश बाबूराव गरत यांच्या माध्यमातून झेल परिपूर्ण केला जातोय. या इथे सन्माननीय सौ नम्रता नवनीत घरत यांचं शुभ आगमन झालेलं आहे.
कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य श्री दिनेश माधव पाटील आपणास विनंती आपण पुष्पगुच्छ देऊन ताईंचं यथोचित असं स्वागत करावं. सन्मान्य सौ नम्रता नवनीत घरत. नाईन रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. बॉलर तयार. हितेश पाटील षटकातील पुढील बॉल घेऊन. आकाश निलेश पाटील फलंदाजीसाठी आलेले आहेत. चांगला बॉल रिलीज केला जातोय. निर्धावच्या स्वरूपामध्ये हे सांगत आहे 1.4 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. थोडीशी संत शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे. बांधून ठेवलंय, जोखडून ठेवलंय, बंदिस्त करून ठेवलंय फलंदाजांना. हितेश वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे पंच दर्शवतायत नो बॉल. कंट्रोल ढासळलं गोलंदाजाचं आणि त्या कारणास्तव नो बॉल देण्यात आलाय. काय हवेचा झोत आहे. मेहुल आपण पाहिलं असेल राजकारणामध्ये देखील ज्या नेत्याची हवा असते त्या नेत्यालाच निर्विवादपणे निवडून दिलं जातं. बरोबर ना आदित्य? आता क्रिकेटमध्ये देखील वारा तिथेच मारा म्हणून जास्तीत जास्त जर उजव्या हाताचा फलंदाज आला तर तो स्विच हिट आणि रिव्हर्स स्वीपचे प्रयत्न करतोय. या आधीच्या मॅचमध्ये स्ट्रॅटर्जी आपल्याला बघायला मिळाली. श्वेतांगला प्रमोट करण्यात आला, त्याने 14 मध्ये 40 केला. आणि गोलंदाजांकडे जे पर्याय आहेत त्या पर्यायांचा अवलंब करावा लागेल, अंगीकार करावा लागेल. खास करून फलंदाजाच्या फुटवर्कला रीड करत बघा काय वेगाने चेंडू निघून जातोय. हवेच्या लाटांवरती अक्षरशः चेंडू स्वार होतोय. सरळ सीमारेषा पलीकडे आणखीन एक चौकार आलेला आहे. 14 धावा फलकावर 2 गडी गारत प्रथम फलंदाजी करत असताना गैलाई वरदान नावजे संघाला आपण पाहतोय. हॅलो सन्मान्य श्री चेतन नंदकुमार पाटील आपणास विनंती आपण मुख्य डायसवर या. KPL आपलं सहर्ष स्वागत करू इच्छिते. आणि बघा हा चेंडू जेव्हा हवेमध्ये होता तिथे हे कॅमेरा वर्क खूप महत्त्वपूर्ण आहे. बघा हवेचा झोत आज जितका फलंदाजांसाठी उपयुक्त आहे तितकाच तो शत्रू देखील आहे. कारण जर तुम्ही वायडिश लॉंग ऑनमध्ये ॲज अ राईट हँडेड बॅटर खेळण्याचा प्रयत्न केला तर हवेचा झोत तुमच्या विरोधामध्ये देखील आहे. आणि ह्या चेंडूवरती ते सुस्पष्टपणे झळकलेलं आहे. काय कॅमेरा वर्क आहे. चेंडूवरील स्टिकर देखील तुम्हाला दिसेल. इतकं सॉलिड कॅमेरा वर्क हे पाटील नेटवर्कची स्पेशालिटी आहे. एका बाजूने आपण पाहू शकाल मिस्टर अभिषेक यादव आहेत, दुसऱ्या बाजूने अतुल यादव ब्रँड ऑफ बॉयसर आणि त्यांचं हे सुंदर छायाचित्रण. सध्या फलकावरती 14 धावा 3 गडी गारद. सन्मान्य चेतन नंदकुमार पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. श्री मयूर नाईक यांना विनंती आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत करायचं आहे. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण स्वरूपामध्ये. या स्पर्धेमध्ये निविया चेंडूचा प्रयोग करण्यात आलेला आहे. मेहुल तुझ्या माहितीसाठी एक रंजक किस्सा, आता थोडासा वेळ मिळाला तर आपण चर्चा जरूर करूयात. निविया हे नाव कुठून आलं यामागे देखील एक रंजक किस्सा आहे. खरं तर निविया कंपनीचे जे मालक आहेत एका बाजूने निहाल खरबंदा यांच्या स्पेलिंगमधील NI आणि विजय खरबंदा यांच्या स्पेलिंगमधील VI ह्या 2 शब्दांना जोडून निविया या शब्दाचा शोध लावण्यात आला. ते अधिकृत मालक आहेत निहाल खरबंदा आणि विजय खरबंदा आणि त्यांच्या माध्यमातून हा चेंडूची खरं तर उत्क्रांती करण्यात आलेली आहे निविया. आणि त्या चेंडूचा अगदी सुयोग्य वापर KPL मध्ये आपण पाहतोय. बॉलर तयार झालाय आकाश. क्विकर 1. आज भरपूर चेंडू कुठल्या स्पॉटवरून स्केट देखील होत आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कशी असावी. जो गल्लीमध्ये तुम्ही क्षेत्ररक्षक ठेवताय तो डीप अगदी शॉर्ट थर्डमॅनमध्ये अगदी जी पूर्णपणे आपण 38 सर्कल पाहतोय त्याच्या डीपमध्ये ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून तो चेंडू थांबवता येईल. एक शॉर्ट फाईन लेग देखील घेणं गरजेचं आहे. कारण अगदी लॉंग लेग बघा, लॉंग स्टॉप रिझन बघा, डीप गली डीप थर्डमॅनमध्ये आउटफील्ड सुपर फास्ट आहे आणि चेंडू स्किट देखील होतोय. गेम प्लॅनचा परिपूर्ण अभ्यास तुम्हाला करावा लागेल की कशा रीतीने या चहाडे क्रीडा संकुलावरती तुम्ही धावा थांबवू शकताय. येथे फटका तर फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. काय जबरदस्त अटेम्प्ट बघायला मिळाला. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न वाळूचे कण रगिडता तेलही गळे आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मधून वेदांत याचे प्रयत्न आपण पाहिलाय. खूप सुंदर एफर्ट्स होता. झेल परिपूर्ण करण्यासाठी जीवाचा आकांत प्रयत्नांची पराकाष्ठा.
वेदांत दीपक पाटील, ग्रेट एफर्ट्स. 16 धावा आहे, 3 गडी गारद. वन्स अगेन आकाश बाबूराव गरज षटकातील पुढील बॉल घेऊन चांगला बॉल आहे. निर्धाव स्वरूपातील चेंडूची सांगत होते. सध्या कुणबी समाजातील क्रिकेटचा विचार जर आपण केला तर आकाश, जर तुम्ही टॉप 5 ची लिस्ट बनवली तर त्या लिस्टमध्ये आकाशचं स्थान पक्क आहे. खूप चांगला बॉलर आहे. मागणी मोठ्या प्रमाणावरती. लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट दोन्हीही फॉर्मॅट तो चांगल्या पद्धतीने खेळतोय. वेग कमालीचा आहे, बॉलिंग ॲक्शन आकर्षक आणि योग्य लेंथ अँड लाईनवर गोलंदाजीचं प्रत्यक्करण. याचा हाडे क्रीडा संकुलामध्ये स्पीड गनप्रमाणे त्याची गोलंदाजी आहे. वेगाला भरपूर त्याने प्राधान्य दिलंय आणि स्पायसी मारा सातत्यपूर्ण रीतीने करतोय. या षटकामध्ये गोलंदाजी चांगली चालली. 4 चेंडूंमध्ये केवळ 3च धावा आलेल्या आहेत. 2.4 षटकांचा खेळ परिपूर्ण. 17 धावा फलकावर, 3 गडी गारद. 2 संघांमध्ये सुरू असलेली ही महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. PS कुणबी किंग कुडे वर्सेस कैलाई वरदान नावजे. आकाश बाबूराव गरज षटकातील पुढील बॉल घेऊन. काय गोलंदाजी आहे, उच्चस्तरीय गोलंदाजीचं पृथक्करण. आदित्य एखादी सुंदर स्त्री असते आणि तिच्या गळ्यामध्ये सोन्याचा अलंकार जसा शोभून दिसतो, एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या हाताच्या बोटामध्ये सोन्याची अंगठी जशी शोभून दिसते, आणि आज मेहुलला हा ग्रे कलरचा टी शर्ट जेवढा शोभून दिसतोय, अगदी तशा रीतीने आकाशची गोलंदाजी क्लास 1. कारण ह्या षटकामध्ये फलंदाजाला जास्त संधी त्याने दिलेली नाही आहे. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर डबलचं रोटेशन, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर सिंगलचं रोटेशन आणि 5वा चेंडू देखील डॉट आहे. 17 धावा, 3 गडी गारद. हे षटक इकॉनॉमिकल राहिलंय. धीरज जयराम ढोणे फलंदाजी मार्कवर आहेत. हुक करण्याचा प्रयत्न होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग परिकक्षामध्ये क्षेत्ररक्षण जोपर्यंत केलं जाईल. हळूवार पद्धतीने धावांचा ग्राफ हलकासा चेंज होतोय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 18 धावा फलकावर, 3 गडी गारद. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आकाश बाबूराव गरत यांच्या माध्यमातून. घेऊयात एक छोटासा डीजे वाला ब्रेक. येऊयात मॅच मध्ये. वेलकम बॅक. कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने 4थ्या क्रमांकाकरिता रोख रक्कम सौजन्य समवेतच्या आकर्षक स्वरूपाचा करंडक आहे. स्वर्गीय श्री शांताराम वालकू सातवी मुक्काम पोचाडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय नितीन शांताराम सातवी पोचाडे यांच्याकडून सौजन्य करण्यात आलेला आहे. ट्रॉफी सॉलिड आहेत. कॅमेरामॅनला विनंती असेल त्या ट्रॉफीवरती एकदा कॅमेरा जरूर रोल करा, कारण ज्या पद्धतीने या स्पर्धेकरिता या आकर्षक करंडकांचा आम्ही उल्लेख करतोय बघा, ऑन स्क्रीन सध्या हे आकर्षक करंडक आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय सॉलिड. या ट्रॉफीची संयोजन समितीच्या वतीने ज्या सूत्रधारांनी, ज्या शिल्पकारांनी निवड केलेल्या त्याच्या कल्पकतेला खरोखर वंदन आहे. जबरदस्त ट्रॉफीज आहेत यंदाच्या या हंगामामध्ये, आणि या सर्व ट्रॉफी ज्यांनी सौजन्य केलेल्या आहेत त्या दात्यांची नावं आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आलेले आहेत. दात्यांचे मनपूर्वक आभार. स्वर्गीय महेंद्र रत्नाकर अधिकारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय भावेश मोहन पावडे यांच्याकडून 1ल्या क्रमांकाचा करंडक. स्वर्गीय हरेश्वर नारायण साने मुक्काम वाळवे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय भूषण हरेश्वर साने यांच्याकडून 2य क्रमांकाचा करंडक. रोहिणी रवींद्र पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय धीरज व सूरज रवींद्र पाटील यांच्याकडून 3ऱ्या क्रमांकाचा आकर्षक करंडक. स्वर्गीय श्री शांताराम वालकू सातवी मुक्काम पोचाडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय नितीन शांताराम सातवी यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील हे करंडकात दात्यांचे मनपूर्वक आभार. चमचमणारी ग्लिटरिंग ट्रॉफीज यंदाच्या हंगामामध्ये सौजन्य करण्यात आलेल्या आहेत. तर त्यांचे मनपूर्वक आभार लॉफ्ट करण्याचा प्रयास आहे. डीपमध्ये हर्षद पाटील तैनात. सुंदर जल परिपूर्ण केला जातोय. धीरज जयराम ढोणे स्वस्तामध्ये बाद झालेले आहेत. सॉफ्ट डिसमिसल गॉन.
पी एस कुणबी किंग कुडे या संघाच्या माध्यमातून सध्या वेदांत दीपक पाटील बॉलिंग करतोय. योग्य लेंथ, लाईन, पेस अँड मोमेंट गोष्टींचा सुयोग्य संगम जुळून आलेला आहे. पावलांचा वापर केला फलंदाज मृणाल दिनेश पाटील यांनी. नावजे गावातून बिलॉंग करणारा एका हरहुन्नरी क्रिकेटपटू आहे. रिची 8 चेंडूंमध्ये 7 या अंकावर बॅटिंग करतोय. सध्या त्याने संयम स्वीकारलाय, कारण रिचीला ठाऊक आहे संघ सध्या डळमळीत अवस्थेमध्ये आहे. 20 चेंडू रिलीज करण्यात आलेले, 20 चेंडूंमध्ये केवळ 19 धावा झालेल्या आहेत आणि 4 गडी गारद. वेदांतचा पुढील बॉल, सुपर बॉलिंग. एक युवा गोलंदाज एका दर्जेदार फलंदाजाला शांत ठेवतोय. हे चित्र खरोखरच बघण्यासारखं आहे. यातून फलंदाजी करणाऱ्या संघाने चॅलेंज केलेलं आहे वाईड करिता. थर्ड अंपायर आपण यावं, निरीक्षण तथा परीक्षण करावं. दोन्ही संघांना प्रत्येक एक रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. आणि प्रीतम दीपक पाटील यांनी चॅलेंज केलंय की कदाचित हा चेंडू वाईड असावा. बघूयात एक्झॅक्टली काय डिसिजन दिला जातो. हेमंत शेट्टे आहेत आमच्या टेक्निकल रूममध्ये ॲज अ थर्ड अंपायर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. एकच रिव्ह्यू आहे आणि तो लॉस्ट होतोय. लिगल बॉल आहे. 19 धावा, 4 गडी गारद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसरा चेंडू डॉट आहे. वेदांत दीपक पाटील च्या माध्यमातून सन्मान देण्यास भाग पडलेला आहे. ते बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने सजवलेला फटका पुन्हा एकदा सिंगलच येत आहे. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळेसाच्या या उक्तीप्रत सध्या धावा पाहायला मिळतात. काही युवा आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतात. आताच पार पडलेल्या दुकटनगड प्रीमियर लीग मध्ये निलेश विलास पाटील सारख्या महानायक फलंदाजाला देखील शांत ठेवण्याचं कार्य केलं होतं वेदांत दीपक पाटीलने. इतिहास साक्षीदार आहे. चांगलं प्रदर्शन करून तो आलाय KPL मध्ये. आणि कुणबी प्रीमियर लीग सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर, मोठ्या स्टेजवर देखील आपल्या गोलंदाजीची धार मात्र कायम ठेवलेली आहे. बघा, 5 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा दिलेल्या आहेत आणि 1 गडी गारद केलेला आहे. खूप चांगलं टॅलेंट आहे. गोवाडे क्रिकेटचं, कुणबी क्रिकेटचं हे भविष्य आपण पाहतोय. वेदांत दीपक पाटील स्वतःची छाप सोडतायत, स्वतःचा ठसा उमटवतायत खेळपट्टीवर. शॉर्ट थर्डमॅन मध्ये खूप चांगलं जज केलं क्षेत्ररक्षकाने. अफलातून एक क्षेत्ररक्षण, कौतुकास पात्र ही भूमिका अदा करण्यात आली. शॉर्ट थर्डमॅन परिकक्षामध्ये फलकावरती 20 धावा, 4 गडीगार, 4 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकरिता आपण पाहू शकाल आदरणीय यतीन प्रकाश पाटील मुक्काम कोकणेर यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील करंडक सौजन्य करण्यात आलेला आहे. त्याबद्दल यतीन प्रकाश पाटील यांचे मनपूर्वक आभार. उत्कृष्ट यष्टीरक्षक पुरस्काराकरिता कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानकडून रोख रक्कम. समवेत स्वर्गीय विष्णू लक्ष्मण पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय अमित प्रदीप पाटील गुंदले यांच्याकडून आकर्षक करंडक सौजन्य करण्यात आलेला आहे. सरांचे मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. खूप खूप धन्यवाद. उत्कृष्ट गोलंदाज तथा बॉलर ऑफ द डे करिता श्री विशाल रमेश पवार यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील करंडक. आता ह्या षटकानंतर पुन्हा एकदा आपण येणार आहोत दात्यांकडे. परंतु विशाल रमेश पवार यांचा माइंडसेट बघा. स्वतः कुणबी समाजातील एक दिग्गज गोलंदाज म्हणून त्यांनी भरपूर वर्षे कुणबी क्रिकेटची आणि नावजे क्रिकेटची सेवा केली आणि त्यांनी स्वतः देखील उत्कृष्ट गोलंदाजाचाच पुरस्कार सौजन्य केलाय. ही त्यांची कल्पकता. 21 धावा आहेत फलकावर, 4 गडी गारद झालेल्या आहेत. सध्या आजच्या संपूर्ण दिवसामध्ये मेहुला पहिला असा सामना असेल जेथे पहिल्या सत्रामध्ये फलंदाज पूर्णपणे शांत आहेत. खूपच सुंदर गोलंदाजी झालेली आहे. निव्या चेंडूचा प्रयोग. आता खेळपट्टी देखील रंग बदलणार. जेव्हा पहिला सामना आपण पाहिला होता चेंडू जरा जास्त स्किड होत होते, परंतु जसा खेळपट्टीचा वापर वाढणार, रनिंग बिटवीन द विकेट्स मोठ्या प्रमाणावरती होणार, खेळपट्टी आपले रंग बदलणार. पहिल्या सामन्यामध्ये चेंडू तितकासा बॅटवरती या प्रॉपरली येत नव्हता, परंतु आता हळूहळू त्या खेळपट्टीचं चित्र बदलू लागलेलं आहे. आकाश षटकातील पुढील बॉल घेऊन स्लोवर 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 1 गती परिवर्तन, जबरदस्त बदल करण्यात आलाय. बदल हा तुम्हाला करावाच लागतो.
चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. बदल ही अशी एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला सातत्याने सुसंधी उपलब्ध करून देत असते. एक वेळ होता जेव्हा नोकियाचा जमाना होता मेहुलजी, परंतु आता आयफोनचा जमाना आहे. तुम्हाला स्वतःमध्ये बदल करावे लागतात. जर मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल, मार्केट गाजवायचं असेल, तर तुम्हाला दररोज स्वतःला अपडेट करावं लागेल. हा फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. आकाश बाबूराव घरत झेल परिपूर्ण करतायत. प्रीतम दीपक पाटील खूप संघर्ष केला, परंतु या मॅच मध्ये लौकिकाप्रमाणे खेळ साकारू शकले नाही. 22 धावा आहेत फलकावरती, 5 गडी गारद झालेले आहेत. मेहुलजी, तुमच्याकडे जो स्मार्टफोन आहे ना, त्या स्मार्टफोन मधले ऍप्लिकेशन देखील 15 दिवसाने अपडेट करावे लागतात. आणि आकाश बाबूराव घरतने दाखवलेलं व्हेरिएशन, आकाशने आतापर्यंत जो स्पेल हाताळलाय, 10 चेंडू त्यांनी रिलीज केलेला आहे. 10 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा दिलेल्या आहेत आणि एक गडी देखील गारद केलाय. काय जबरदस्त भन्नाट स्पेल आहे. फलकावरती 22 धावा, 5 गडी गारद. हा रिफ्लेक्शन आहे, ते रिफ्लेक्शन. स्मशानाजवळ बघा जी बाईक आहे, तो मिरर जरा अपोजिट दिशेने रोटेट करा प्लीज. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद प्रेक्षक राजे, आपल्या अंतःकरणापासून आभार. वेगवान बॉल आहे, काय गती आहे. मी एक चित्रपट पाहिला होता मेहुल, नाव होतं शोले, आणि शोले चित्रपटामध्ये एक डायलॉग होता, ये हात मुझे दे दे ठाकूर, ये हात मुझे दे दे घरत, असं म्हणावं लागेल. काय डेंजरस पॉवर आहे या खांद्यांमध्ये. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, या चेंडूवर फलंदाज पूर्णपणे निष्प्रभ होता. सॉलिड क्विकरवर हाताळला होता, अत्यंत वेगवान स्पायसी बॉल होता, तिखट मारा आहे. आणखीन एक जबरदस्त स्पायसी 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 गोलंदाजी. अँडी रॉबर्ट्सची प्रॉपर आठवण यावी, शॉन टेटची आठवण यावी, माल्कम डेन्झिल मार्शल, रावलपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर. आता इंडियन प्रीमियर लीग मधील वेगवान बॉल लॉकी फर्ग्युसन, त्याची देखील आठवण करून दिली जाते. सध्या फलकावरती 22 धावा आहेत, 5 गडी गारद झालेले आहेत. आकाशचे षटक बघा, पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर विकेट, 5व्या चेंडू डॉट, 6वा चेंडू देखील डॉट. 6 चेंडूंमध्ये केवळ 2च धावा दिल्या आणि महत्वपूर्ण मोहरा देखील कैद केला. आपल्या गोलंदाजीच्या साखळ दंडांमध्ये मी उल्लेख केला होता की सध्या कुणबी क्रिकेट जे पूर्व प्रभागातील क्रिकेट आहे, जर तुम्ही टॉप 5 गोलंदाज निवडले तर तुम्हाला त्यामध्ये आकाशला स्थान द्यावं लागेल. त्या स्तरावरचा हा गोलंदाज आणि त्याने ते प्रत्यक्षात करून देखील दाखवलंय. आयुष्यामध्ये आल्यानंतर तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवा, लोक तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करण्यात वेळ घालवतील. जगाच्या रंगमंचावरती असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर देखील टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. आणि आकाशने केलेलं प्रदर्शन टाळ्यांचा गजर करण्यास पात्र आहे. 6व्या षटकाचा खेळ सुरू झालाय आणि आजच्या दिवसातील धावसंख्येचा निचांक सध्या आपण पाहतोय, केवळ 22 धावा आहेत आणि 5 गडी गारद. याच मैदानामध्ये या आधीच्या मॅच मध्ये 109 धावा झाल्या होत्या. हे तर क्रिकेट आहे, क्रिकेट या खेळाची स्पेशालिटी आहे. येथे कधी काय होईल, पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलंय. आणखीन एक झटका लागलाय. गैलाई वरदान नावजे या संघाला PS कुणबी किंग संघाचा दबदबा. सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय भन्नाट गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खूप कमी वयामध्ये स्वतःची गुणवत्ता, स्वतःचा ठसा उमटवतोय. चहाडी क्रीडा संकुलामध्ये काय प्रदर्शन. वेदांत दीपक पाटील नाव आहे, गोवाडे गावचा ब्रँड आहे. वय खूप कमी आहे, टॅलेंट मोठं आहे. हा गोवाडेचा कोहिनूर आहे. काय जबरदस्त हा स्पेल राहिला आहे वेदांत दीपक पाटीलचा. 22 धावा झालेल्या आहेत, 6 गडी गारद झालेले आहेत. दर्जेदार. मेहुल, सर्वांना असं वाटलं होतं की दक्षिण आफ्रिका यंदाच्या विश्वकरंडकामध्ये अंतिम विजेता होणार, परंतु क्रिकेट, या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. याच मैदानामध्ये 109 धावा देखील आपण पाहिलेल्या आहेत. याच मैदानामध्ये 22 या अंकावरती 6 गडी गारद होत असताना देखील आपण पाहतोय. म्हणजे खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाज दोन्हीही बाजूंनी उपयुक्त आहे. तुम्हाला योग्य पद्धतीने एक्झिक्युशन करावं लागेल. येथे लाऊड अपील. यस, पंचांचं बोर्ड आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. बॅक टू बॅक विकेट्स येतात. 7 गडी गारद. घेऊयात एक डीजे वाला ब्रेक, येऊयात मॅच मध्ये.
एक सुवर्णकांचन योग लिहिण्याची वेळ होती तर ते डॉट आलाय. वेदांत पाटील 10 चेंडू रिलीज केलेला आहेत. धावा किती दिलेल्या आहेत तर केवळ 10 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च करून 3 विकेट्स असा स्पेल आहे वेदांत दीपक पाटील यांचा. फुलटॉस बॉल ऑन साईडला क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहेत. त्यांना ओव्हरटेक करून चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. चौकार 4 धावा. आजच्या दिवसातील सर्वात छोटी टोटल 5.5 षटकांचा खेळ परिपूर्ण. 26 धावा फलकावर 7 गडी गारद. शॉर्ट थर्ड मध्ये आणखीन एका विकेटचं पतन झालंय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्ती अखेर होतोय. 26 या अंकावर 8 गडी गारद झालेल्या आहेत. विजयासाठी 27 धावांचं लक्ष समोर. चला यानंतर होणारी लढत दोन्हीही संघांचे आयकॉन अथवा कर्णधार आपण यायचं आहे नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता. अपकमिंग मॅच गिराळे फायटर्स वर्सेस कुणबी स्टार. दोन्हीही संघांच्या आयकॉन अथवा कर्णधार आपण या नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता टार्गेटचा विचार जर आपण केला तर 27 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. आपण दात्यांच्या नावांची उद्घोषणा करत होतो त्याच चर्चेला आपण कायम करूयात. या स्पर्धेकरिता उत्कृष्ट गोलंदाजाकरिता आदरणीय ऋषिकेश राजाराम पावडे मुक्काम किराड यांच्याकडून आकर्षक बायसिकल सौजन्य करण्यात आलेले आहे. तसेच संपूर्ण स्पर्धेअंतर्गत उत्कृष्ट गोलंदाजाकरिता स्वर्गीय उमाकांत नरेश सोगले नावजे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय जयेश सुरेश पाटील मुक्काम वसरे यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील करंडक सौजन्य. उत्कृष्ट फलंदाजाकरिता स्वर्गीय पार्वती लक्ष्मण पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय जयेश सुरेश पाटील वसरे यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील करंडक सौजन्य. खूप खूप धन्यवाद. प्लेअर ऑफ द सिरीज मालिकावीर खेळाडूसाठी कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानकडून रोख रक्कम समवेत स्वर्गीय सुरेश लक्ष्मण पाटील मुक्काम वसरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय जयेश सुरेश पाटील मुक्काम वसरे यांच्याकडून आकर्षक करंडक सौजन्य. तसेच प्लेअर ऑफ द सिरीज करिता श्री मंगलमूर्ती रिअल्टर्स सफाळे चे अधिकृत मालक आदरणीय कल्पेश पुंडलिक प्लेअर ऑफ दी सिरीज करिता आदरणीय कल्पेश पुंडलिक पावडे मुक्काम लालठाणे यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील बाईक सिटी डिलक्स सौजन्य करण्यात आलेलं आहे. दीपेशजी कुणबी स्टार वर्सेस गिराळी फायटर्स दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल होतोय. सहसचिव सन्माननीय आशिष नरेश पाटील यांच्या शुभ हस्ते ह्या नाणेफेकीचा कौल. छप्पा आणि कुणबी स्टार्स ह्या संघाने नाणेफेक जिंकलेले. समीर पाटील काय निर्णय? क्षेत्राचे स्वीकार. किती धावांचं आव्हान देण्याचा प्रयत्न? अंडर 50. सकाळच्या सत्रामध्ये जवळजवळ 60च्या सरासरीने संघ खेळ होता. आता बघितलंय पहिला सामना 109 धावा झाल्या आणि हा सामना 26 धावा झाल्या. काय बदल अनुभवतोयस आणि काय प्रकारचा बदल असणार आहे? हेच तर खरं क्रिकेट आहे की कुठल्या क्षणाला पुढचं काय होणार आहे आपण भाकीत नाही करू शकत आहे. चांगलं क्रिकेट खेळा
तुमचा संघ नक्कीच जिंकणार आहे. तुम्ही तुमचा 100% द्यायचा प्रयत्न करा. नक्कीच. आणि मागच्या सामन्याप्रमाणे या सामन्यात काही बदल की सेम आहे? एक बदल आहे. विनीत थोडासा इंजर्ड झाला आहे. विनीतच्या जागी राहुल इन होतोय. नक्कीच. बेस्ट ऑफ लक समीर. टॉस बॉक्स मधून न्यूज आहे. कुणबी स्टार्स वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. चला घाई करा. आजच्या दिवसामध्ये अजूनही 2 मॅचेस आपल्याला परिपूर्ण करायच्या आहेत. 27चं टार्गेट. गोलंदाजी मार्कवर बॉलर तयार. योगेश वसंत पाटील ब्रँड ऑफ नावजे व्हेरी फर्स्ट ओव्हरमध्ये. आणि पहिल्या चेंडूवरती धमाका झालाय. चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. कुणबी प्रीमियर लीग चौकार. 4 धाबा. काही जबरदस्त हा फटका आहे बघा. रुपेशच्या माइंडमध्ये अभयजी एक गोष्ट फिट आहे. त्याला ठाऊक आहे जर आपण 27 धावा लवकरात लवकर चेस केल्या तर नेट रन रेटमध्ये आपल्याला भरपूर फायदा मिळेल. या आधीच्या मॅचमध्ये ते पराभूत देखील होऊन आलेले आहेत. 2 गुण तर आम्ही मिळवणार परंतु नेट रन रेटमध्ये देखील सुधारणा करणार या मानसिकतेतून उतरलेलं आहेत. पहिल्या चेंडूवर सुरुवात चांगली केलंय. 4 धाबा परिपूर्ण. योगेशचा पुढील बॉल. शॉर्ट ऑफ लेंथ. क्या बात आहे. हा चेंडू खराब होता आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. अभय जे आपण चहाडे गावामध्ये आलेला आहात, 5 दिवस वस्तीला आहात. सकाळी जर तुम्हाला आयोजकांनी ब्रेड दिला तुमच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल येईल परंतु त्या ब्रेडवरती जर बटर लावला तर मोठी स्माईल येईल. आणि ब्रेड विथ बटर डिलिव्हरी होती. शॉर्ट ऑफ लेंथ होता. फलंदाजाचं काम एकदम सोपं होऊन बसलं. त्याने सरळ पाठवून दिलाय चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे. 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 10 धावा विदाऊट लॉस. सन्मान देण्याचा प्रयत्न होता. सिंगलचं रोटेशन झालेलं आहे. सुरुवात धमाकेदार आहे. 3 चेंडूंचा खेळ संपन्न. 11 धावा फलकावर. रुपेश काशीनाथ पाटील. कुणबी दबदबा या टोपण नावाने त्याला ओळखलं जातं. त्याच्या साथीने प्रेमित पाटील या आधीच्या मॅचमध्ये 44 धावांची एक अत्यंत उपयुक्त आणि दर्जेदार खेळी ज्याने साकारली होती. तामसई गावातून बिलॉंग करणारा क्रिकेटपटू चांगल्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच पासून रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. नाही प्रॉपर कलेक्शन जुळून आलं. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. बनी तो बनी नाही तो अब्दुल घनी अशा स्वरूपाचा हा फटका आहे. 4 चेंडूंचा खेळ संपन्न. योगेश वसंत पाटील यांनी कुणबी प्रीमियर लीगच्या 8व्या हंगामामधील जे पहिलं षटक हाताळलं होतं तिथे प्रचंड इकॉनॉमिकल ठरलं होतं. वेगवान हा चेंडू आहे. 11 धावा फलकावर. अभयजी असं वाटत होतं की पूर्णपणे बॅटिंग पिच आहे परंतु ह्या मॅचमध्ये एक वेगळं दृश्य आपल्याला बघायला मिळालं. जर तुम्ही योग्य लेंथ आणि लाईनवरती गोलंदाजी करणार तर मदत आहे. या खेळपट्टीमध्ये देखील खूपच सुंदर गोलंदाजी केली PS कुणबी किंग कुडे या संघाने, ज्यामध्ये आकाश बाबूराव घरात. आणि ह्या मैदानावरती अगदी जेव्हा उद्घाटन समारंभ सुरू होता तेव्हा मी उल्लेख केला होता की हे बाटा पिच आहे. ते ऑप्शन तुमच्याकडे काय आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहू शकाल प्रेमित या मॅचमध्ये विशेष काही करू शकलेलं नाही आहे. धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत. जर तुम्ही ब्लॉक होलमध्ये प्रॉपर चेंडू रिलीज करणार तर भरपूर मदत आहे. या आधीच्या जर 2 मॅचेस आपण मागे गेलो होते ते पार्थ राहुल शेलारने वाईड यॉर्कर भरपूर रिलीज केले होते. त्याने देखील 12 चेंडूंमध्ये 11 धावा दिल्या होत्या. आणि आता जे पहिलं सत्र आपण पाहिलं ते जास्तीत जास्त यॉर्क लेनचे चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. आणि त्या कारणास्तव PS कुणबी किंग कुडे हा संघ यशस्वी ठरलेला आहे. आतापर्यंत प्रोग्रेस कार्डचा विचार जर आपण केला 11 धावा फलकावर 1 गडी गारद. येणारी चेंडू शिल्लक आहे 30 धावा करायच्या आहेत. 16 गोलंदाजी मार्कवरती रिचा आलेल्या आहेत. सध्या सामना परिपूर्ण स्वरूपामध्ये PS कुणबी किंग कुडे या संघाच्या बाजूने. नशिबाची देखील PS कुणबी किंग कुडे या संघाला फार साथ आहे. 40+ क्रिकेट असो, जिल्हा परिषद प्रीमियर लीग असो, कुणबी प्रीमियर लीग असो, प्रत्येक स्पर्धेमध्ये विजेते पदावरती नाव कोरलेला हा संघ आहे. प्रशांत रामचंद्र सातवी सरांचा संघ, ज्यांनी कुणबी प्रीमियर लीगचं टायटल देखील आपल्या नावावरती केलेला आहे. 3 वर्षांपूर्वी तो किस्सा घडला होता. यंदाच्या हंगामामध्ये जिल्हा परिषद प्रीमियर लीगमध्ये रनरअप ठरले. आताच पार पडलेल्या 40+ कुणबी प्रीमियर लीगमध्ये विजेते ठरले. सॉलिड रेकॉर्ड आहे या संघाचा. 7 चेंडूंचा
खेळ संपन्न झालेला आहे. 12 धावा फलकावर, 1 गडी गारद. रिचीचा पुढील बॉल, चांगला फटका आहे. अभयजी या फटक्यावर जरी एकच धाव आली असेल तरी देखील लजीज फटका होता, बघण्यासारखा होता. थोडीशी विराट कोहलीची आठवण देखील आली. फुल फेस ऑफ द बॅट, हेड पोझिशन स्ट्रेट आणि फुटवर्क देखील विलक्षण बघायला मिळालं. कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा मनकवडा होता आकाशचा. वन्स अगेन काय जबरदस्त. दोन्ही देखील जे एल्बो आहेत त्यांना हलकंसं टिल्ट केलं होतं आणि हा फटका सजवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. आता 14 धावा झालेल्या आहेत. फलंदाजांवरती कुठल्याही प्रकारचं दडपण नाहीये. आराम के साथ लिहिलेल्या रीतीने विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतात. 14 धावा, 1 गडी गारद. स्मॅश केलाय, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तत्पूर्वी सिंगल येणार. भरपूर प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. क्रिकेटमध्ये एखाद्या मॅचमध्ये जेव्हा तुम्ही पराभूत होता तेव्हा न खचता न डगमगता आपल्या काय चुका झालेल्या आहेत त्यांवरती सुधारणा करण्याची वेळ चालून आली. चांगला फटका आहे. रुपेशच्या माध्यमातून क्रीजचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर, सीमा रेषा पार षटकार. 21 धावा फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत आणि 1 गडी गारद. विजयासाठी केवळ 6 धावांचं लक्ष आता समोर राहिलेला आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ विद्यमान. रुपेश काशीनाथ पाटील 6 चेंडूंमध्ये 300 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट, 19 या वैयक्तिक धाव संख्येवर बॅटिंग करतात. चांगला फटका आहे ते. आणखीन एक सिंगल येणार. 2 षटकांचा खेळ संपन्न आणि 22 धावा आहेत फलकावर. आता 24 चेंडूंमध्ये करायच्या आहेत 5 धावा. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती गैलाई वर्धन नावजे संघाने, परंतु येथे अगदी पराभवाच्या उंबरठ्यावर आहेत. परंतु ह्या मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर खचता कामा नये. आपण थॉमस एडिसनला पाहिलं होतं अभयजी. थॉमस एडिसन जवळजवळ आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये, हा तर स्पर्धेचा उत्तरार्ध देखील नाहीये, परंतु आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये म्हातारपणामध्ये थॉमस एडिसनची संपूर्ण प्रयोगशाळा जळून खाक झाली होती. आणि तेव्हा त्यांच्या मुलाने देखील त्याला विचारलं होतं की बाबा तुम्ही जळणाऱ्या प्रयोगशाळेकडे बघून का हसतायत. तेव्हा थॉमस एडिसनने उत्तर दिलं की निसर्गाने आणि भगवंताने माझ्या सर्व चुका जाळून टाकलेल्या आहेत. मी पुन्हा नवीन प्रयत्न करण्यासाठी सज्ज आहे. आणि प्रयोगशाळा जळून खाक झाल्यानंतर केवळ 12 दिवसांनीच थॉमस एडिसनने जगातील पहिल्या विजेच्या दिव्याचा शोध लावला. इच्छाशक्ती जर असेल, जहा चाह है वह राह है. आणि या मॅचमध्ये ज्या चुका झालेल्या आहेत ना त्या चुकांवरती स्टडी करावा लागेल. 22 धावा परिपूर्ण, 24 मध्ये 5च करायचे आहेत. अभयच्या आजचा जमाना असा आहे ना, प्रत्येक खेळाडू काय करतो, दिवसामध्ये जर त्याने 1 षटकार खेचला असेल ना तर तो त्याच्या स्टेटसला असतो. आणि 5 चेंडू त्याने जे डॉट खेळलेले आहेत ना ते तो कट करून टाकतो त्या व्हिडिओमध्ये. तसं नसावं. जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आहेत, फॉर एक्झाम्पल सचिन रमेश तेंडुलकरला एका वेटरने सांगितलं होतं की तुमचं जे बॉटम हँडचा जो वापर आहे ते थोडीशी चुकी आहे. त्या गोष्टीला देखील सचिन तेंडुलकरने सिरियसली घेतलं. प्लेइंग इट माय वे या आपल्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी ते लिहिलेलं आहे. जर ते आत्मचरित्र कोणी वाचलं असेल त्याला परिपूर्णरित्या ठाऊक आहे. एका वेटरच्या गोष्टीला देखील सिरियसली घेतलं आणि आपल्या बॉटम हँडला आणखीन सुधारून दाखवलं सचिन तेंडुलकरने. तसं आपण एखाद्या मॅचमध्ये कशा आउट झालो, आपण कोणती चुकी केली यावरती रिसर्च आवश्यक आहे. 1 षटकार खेचायचा आणि तो स्टेटसला टाकायचा ही अधोगती आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये. या गोष्टींपासून दूर होणं गरजेचं आहे. चांगला फटका, जबरदस्त बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने विजयावर. शिक्कामोर्तब करणारा हा षटकार. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन जरूर करा. कॉंग्रॅच्युलेशन्स PS कुणबी किंग. एक मोठा विजय प्रस्थापित केलेला आहे. बघा 14 चेंडूंमध्ये विजय झालेले आहेत. जवळजवळ 22 चेंडू शिल्लक ठेवले म्हणजे नेट रन रेटमध्ये खूप चांगली बढत मिळेल. चला लगेचच अपकमिंग मॅच क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. आजच्या दिवसामध्ये आणखी 2 सामने आपल्याला परिपूर्ण करायचे आहेत. प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर खेळाडू. 2 षटकांमध्ये केवळ 6 धावा